हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट. आणि वोक ॲस्पिरंट या चॅनलवरती आपण स्टुडंटसाठी जी महत्त्वाची इन्फॉर्मेशन असेल, मग ती काहीही असो, जॉबशी रिलेटेड असो, गव्हर्मेंट स्कीमशी रिलेटेड असो, त्याबद्दल अपडेट देत असते. तर आज आपण जे बार्टी, महाज्योती, सारथी, TRTI यांचे जे एकत्रित एंट्रन्स एक्झाम होते कोचिंगसाठी, मग MPSCची कोचिंग असेल किंवा UPSCची, त्याच्यासाठी जी एंट्रन्स एक्झाम होते त्याची क्वेश्चन पेपर बघणार आहे. कारण लास्ट इयरला CBT झाली होती आणि ऑफलाईन क्वेश्चन पेपर जे आहे त्या आधीचे अवेलेबल आहे, पण CBTची जी क्वेश्चन पेपर आहे ते अवेलेबल नाही आहे. माझ्याकडे मी देखील दिली होती, परंतु मी MPSCची नव्हती दिली. ही MPSCची माझ्याकडे रिस्पॉन्स शीट याच्यासाठी होती की तेव्हा कुणाला तरी त्यांची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करता येत नव्हती, तर त्यांना मी हेल्प केली होती. म्हणून त्या कंबाईनची MPSCची आणि UPSCची तिघीही रिस्पॉन्स शीट माझ्याकडे आहे. परंतु यात झालेलं असं आहे की त्या रिस्पॉन्स शीटचा मी व्हिडिओ बनवून ठेवलेला होता, कारण मे बी आयुष्यात मला पहिल्यापासून पॅशनेट यूट्यूबर बनायचं असेल स्टुडंटसोबतच. तर हा व्हिडिओ जो आहे तो मी आधीच रेकॉर्डिंग करून ठेवलेला आहे, परंतु व्हॉइस ओव्हर करायचा राहिलेला होता. तर मग आता आपली जी एक्झाम आहे ती जवळ आलेली आहे, त्यामुळे मी याचा व्हॉइस ओव्हर करते. याची PDF सध्या माझ्याकडे नाही आहे. जर कुणाला हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे करून, मर्ज वगैरे करून तसं करून बघा, कारण दुसरीकडे कुठे अवेलेबल पण नाही आहे. तुम्हाला होत असेल तर चांगलं आहे, परंतु नसेल होत तर इथून करू शकता तुम्ही. पहिले जे ते आपण हाफ क्वेश्चन जे ते डिस्कस करूया. क्वेश्चन डिस्कस नाही करणार आहे मी, फक्त तुम्हाला क्वेश्चन वाचून सांगते, त्यातून तुम्ही म्हणजे आयडिया लावू शकतात की क्वेश्चन कशा प्रकारचे येतात. ॲक्च्युली आपण PYQ याच्यासाठीच बघतो की क्वेश्चन कशा प्रकारचे किंवा कुठल्या टॉपिकवरती येतात, कारण सगळे क्वेश्चन इथे एवढी मोठी डिस्कशन मी पण नाही घेऊ शकत. मी फक्त तुम्हाला क्वेश्चन सांगते, त्यानंतर कुठल्या टाईपमध्ये आले ते, म्हणजे विधानं वगैरे दिले तसं तेवढं सांगते. आणि आज हाफ व्हिडिओ जो आहे तो आपण बघूया. त्यानंतरचा हाफ व्हिडिओ जो आहे तो मी उद्या किंवा परवा टाकण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर मग कंबाईनचा आणि UPSCचा पण आहे माझ्याकडे व्हिडिओ आय थिंक, परंतु कंबाईनचा की UPSCचा कुठला तरी व्हिडिओ जो आहे तो हाफ रेकॉर्ड झालेला आहे, त्यामुळे तो माझ्याकडे असेल की नाही माहीत नाही. जर मला भेटला तर मी नक्की टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि एवढं सगळं आता ऐकल्यानंतर एक की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघू आपण क्वेश्चन्स बघूया. तर पहिला क्वेश्चन जो आहे तो खेलो इंडिया हिवाळी खेळ 2024च्या संदर्भात होता. याबद्दल जे ते विधानं दिलेली होती की कुठे आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर दुसरा भाग जम्मू काश्मीरमध्ये झाला होता का, हे एक विधान होता. आणि याचा शुभंकर हा हिमबिबट्या होता का, हा क्वेश्चन होता. त्यानंतर त्याचा आन्सर पण तुम्ही बघू शकतात. त्यानंतर व्हिडिओ थोडासा किंवा माझं व्हॉइस ओव्हर थोडंसं फास्ट होऊ शकतं, कारण व्हिडिओ आधी रेकॉर्ड केल्यामुळे लगेच जमत नाही आहे की त्या स्पीडने व्हॉइस ओव्हर करायला. त्यानंतर एप्रिल 2024मध्ये भारताने साल 2025-30 पर्यंत क्षमता निर्माण कार्यक्रम आयोजित करून कोणत्या देशातील नागरी सैनिकांना प्रशिक्षण देण्याचे मान्य केले. तर आन्सर पण बघू शकता तुम्ही. याचा आन्सर आहे बांगलादेश. मी तुम्हाला आन्सर, जर व्हिडिओ हळूहळू असेल तर आन्सर पण पटकन सांगण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे हे विचारलं होतं. मार्च 2024मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने 18 केंद्रीय संरक्षित स्मारके यादीतून कमी करण्याचा निर्णय घेतला. आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI यांचे मुख्यालय बँगलोर येथे आहे का हे विचारलं होतं. तर करेक्ट आन्सर फक्त एक हे आन्सर करेक्ट आहे त्याचं. त्यानंतर फेब्रुवारी 2024मध्ये भारतीय क्रीडा पत्रकार महासंघ आणि दिल्ली क्रीडा पत्रकार संघाकडून जीवनगौरव पुरस्काराने कुणाला सन्मानित करण्यात आले. तर PT उषा यांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर भारताच्या निवडणूक आयुक्तांबद्दल क्वेश्चन विचारला आहे. आता हे जे भारताचे निवडणूक आयुक्त आहे यांच्याबद्दलच्या जे काही क्वेश्चन आहे हे फक्त मी तुम्हाला टॉपिक सांगते. तुम्ही त्याबद्दल पॉलिटी वाचलंच असेल तर तिथून प्लीज हे क्वेश्चन बघून घ्या. तुम्हाला जर PDF दुसरीकडून कुठून भेटत असेल तर तिथून केलं तरी चालेल, परंतु कुणाकडे अवेलेबलच नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला हा व्हॉइस ओव्हर करून देते खरं तर. नाही तर मी देखील याच्यावरती म्हणजे हा व्हिडिओ बनवणारच नव्हते. त्यानंतर मार्च 2024मध्ये कोणत्या संस्थेने 6वी शास्त्र रॅपिड फिडे दर्जाची बुद्धिबळ चेस स्पर्धा आयोजित केली होती.
तर याचा आन्सर आहे IIT मद्रास. त्यानंतर फेब्रुवारी 2024मध्ये वर्ल्ड गोल्फ काउन्सिल फॉर इंडियाचे नवीन CEO म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर सचिन जैन यांची नियुक्ती करण्यात आली होती. जागतिक ऑटिझम म्हणजे विकासात्मक विकार दिन संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे ते विचारलं होतं. तो दिवस कुठल्या तारखेला साजरा केला जातो आणि त्याची थीम काय होती 2024ची हे विचारलं होतं. त्यानंतर मे 2024मध्ये कोणत्या अंतराळ संस्थेने फ्लोट म्हणून ओळखले जाणारे चंद्रावरील पहिले रेल्वे स्थानक बांधण्याची योजना जाहीर केली? तर नासाने ही योजना जाहीर केली होती. तिरंगा बर्फीला एप्रिल 2024मध्ये GI टॅग मिळाला. तो उत्तर प्रदेशातील कोणत्या शहराशी संबंधित आहे? GI टॅगवरती बरेच क्वेश्चन विचारले, इवन UPSCला पण विचारला होता GI टॅगचा क्वेश्चन. महाराष्ट्रातील किती लोकांना पद्मभूषण पुरस्कार 2024 मिळाला आहे? खालीलपैकी कोणत्या जिम्नॅस्टने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023मध्ये आर्टिस्टिक ऑलराऊंडर मुकुट जिंकला आहे? मार्च 2024मध्ये वरिष्ठ लष्करी पदानुक्रमे घोषित केल्यानुसार लष्कर, नौदल आणि भारतीय हवाई दल साठी देशातील पहिले स्त्री सेवा सामायिक संरक्षण केंद्र म्हणून कोणत्या शहराची स्थापना करण्याचा हेतू आहे? तर याचा आन्सर आहे मुंबई. खालीलपैकी कोणत्या संघाने इंडियन सुपर लीग चा चषक कप जिंकला आहे? तर याचं पण आन्सर आहे मुंबई. नंद घराण्याचा शेवटचा राजा कोण होता? मुद्रा राक्षस हे संस्कृत नाटक कुणी लिहिले होते? याचे आन्सर्स प्लीज तुम्ही पटपट बघून घ्या. ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने भारतावरती स्वारी कधी केली होती? भारताच्या वायव्य प्रदेशावरती स्वारी कधी केली होती? खालीलपैकी कोणत्या जनपदाने आजच्या महाराष्ट्राचा काही भाग व्यापलेला होता? नाणेघाट लेण्यांच्या शिलालेखामध्ये कोणत्या घराण्याच्या महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आहेत? तर सातवाहन घराण्याची नावे आहेत. गोंडवांची राणी दुर्गावती हिने कोणत्या मुघल शासकाशी संघर्ष केला होता? अकबरशी संघर्ष केला होता. शीख धर्माचे संस्थापक कोण होते? तर गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक होते. अष्टप्रधान मंडळाबद्दल काही विधाने दिलेली आहेत, त्यापैकी कोणते विधान बरोबर आहे हे बघायचं आहे तुम्हाला. इथे मी टॉपिक सांगितल्यासारखंच करते, कारण व्हिडिओ ऑलरेडी रेकॉर्डेड असल्यामुळे व्हॉइस ओव्हरचं एक्स्ट्रा काही सांगता येणार नाही आहे. त्यानंतर संत एकनाथांबद्दल क्वेश्चन विचारला होता, त्यात पण विधानं दिलेली आहे आणि विधानांमधून तुम्हाला आन्सर द्यायचं होतं. शिवाजी महाराजांनी कोणत्या वर्षी जावळीवर स्वारी करून तो प्रदेश जिंकला होता? पेशावर सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले होते? पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा कुणी काढली? 1853 साली कोणत्या रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली होती? 1836 साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात कुठून पहिले सभेचे अधिवेशन भरले होते हे विचारलं होतं. राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कुठे भरलं होतं हे विचारलं होतं. राजा राममोहन राय यांच्याविषयी काही विधाने दिलेली आहे, त्यांनी कुठल्या संस्था स्थापन केल्या होत्या किंवा त्यांचं कार्य काय होतं त्याबद्दल विधाने दिलेली आहे. भरती ओहोटी ही सागर जलाची होणारी हलचल आहे, म्हणजे कधी होते ते टाईम पिरियडमध्ये विचारलं होतं की दररोज होते, आठवड्यात होते किंवा दरमहा. खालीलपैकी कोणता भरती ओहोटीचा प्रकार आहे? हवेचा दाब हा कोणत्या एककात मोजला जातो? SI युनिट विचारलेलं आहे. पृथ्वीपृष्ठाजवळ हवेच्या दाबाची नोंद कशामध्ये मोजली जाते? कशाने मोजली जाते ते विचारलेलं आहे. वाऱ्याच्या स्वरूपाच्या संदर्भात खालीलपैकी कोणता उष्ण वाऱ्याचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणते गट पर्वताचे उदाहरण आहे? तर गट पर्वताचे उदाहरण कोणते ते सांगायचं होतं. खालीलपैकी कोणते सह्याद्री खालीलपैकी कोणते सह्याद्री पर्वतरांगांमुळे सर्वोच्च शिखर आहे?
खालीलपैकी मुख्य सह्याद्री पर्वतरांगांची शाखा कोणती आहे? भूकंपाच्या संदर्भात अपकेंद्री हे भूकंप नाभीशी असते. खालीलपैकी कोणते जागृत ज्वालामुखीचे उदाहरण नाही? खालीलपैकी कोणती प्राथमिक आर्थिक क्रिया नाही, असा क्वेश्चन आहे. आय थिंक कोणता प्राथमिक झालं आहे तिथं, कोणती प्राथमिक आर्थिक क्रिया नाही. आणि यांच्या क्वेश्चनमध्ये आणखी एक सांगायचं आहे की तुम्ही इंग्लिशमध्ये क्वेश्चन बघत जा, कारण त्याचं मराठी ट्रान्सलेशन एकदम घाणेरडा प्रकारचं करतात ते, म्हणजे क्वेश्चन पण समजत नाही कधी कधी त्यांचा. खालीलपैकी कोणती अर्थव्यवस्थेची कार्य आहेत, यामध्ये पण विधाने दिलेली आहे आणि त्यावरून आन्सर सांगायचं आहे. खालीलपैकी कोणता वाघ प्रकल्प महाराष्ट्रात आहे? व्याघ्र प्रकल्प विचारला आहे महाराष्ट्रातला. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राशी संबंधित नाही? सह्याद्रीच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टी व पूर्व विदर्भात कोणत्या मृदेचा विस्तार आहे? भारताचे संविधान खालीलपैकी कोणती अनुसूची भाषांशी संबंधित आहे? 22 भाषांचा आपल्या 8व्या अनुसूचीबद्दल विचारलं आहे. खालीलपैकी कोणत्या ग्रामीण स्थानिक सरकारी संस्थांना एकत्रपणे पंचायती राज व्यवस्था असे म्हटले जाते? कोकण विभागात किती महानगरपालिका आहेत? भारताच्या निवडणूक आयोगाबद्दल क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर पॉलिटीचा क्वेश्चन आहे, आर्टिकल दिलेले ते. त्यानंतर संसदीय शासन पद्धतीबद्दल क्वेश्चन विचारलेला आहे. तर आज एवढेच क्वेश्चन आहे. तुम्ही म्हणजे तुम्हाला कसं जे काही करायचं आहे, तुम्हाला क्वेश्चन मी वाचले ते लिहून घ्यायचे आहेत किंवा व्हिडिओज ऐकून बघायचं आहे की कुठले कुठले टॉपिक आले, जसं करायचं आहे तसं करून घ्या. तुम्हाला जर कुठं PDF भेटत असेल तर वेल अँड गुड, नाही भेटली तर हे रेफर करू शकतात. आणि याचा नेक्स्ट पार्ट जो आहे तो उद्या टाकण्याचा मी प्रयत्न करेल. आणि थँक्यू, ऑल द बेस्ट.